अतिशय मोठा आहे. यस, नक्कीच, नो डाऊट. वडपे संघाचा संगणक सामना सुरू होण्यापूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. पवनपुत्र वडपे संघाचा संगणक आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळते की आपण सामना सुरू होण्यापूर्वी संपर्क साधून घ्यायचा आहे. यस पवार सर, मी कॉमेंट्री पॅनलबद्दल बोलत होतो. डॉक्टर गवली सर या ठिकाणी उपस्थित आहेत. भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. खास करून त्यांचा पॅक शेड्यूल आपण पाहतोय, मात्र त्या पॅक शेड्यूलमधून देखील वेळ काढली आहे त्यांनी आज आपल्यासाठी. एक वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर नेत्रचिकित्सक आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामधून देखील आज पहिल्या दिवसात या ठिकाणी उपस्थिती त्यांची पाहायला मिळते. त्याचबरोबर माझ्या समवेत तालुका क्रिकेटमधील एक पॉवरफुल आवाज सुनील पवार सर, मॅन फ्रॉम ठाकूरपाडा. त्याचबरोबर आमचे गुणलेखक जयेश तांगडी, मॅन फ्रॉम खार्डी. वडपे संघाचा संगणक हार्दिक स्वागत आहे. वडपे संघाचा कर्णधार आपण सामना सुरू होण्यापूर्वी संपर्क साधून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा JTCच्या माध्यमातून कव्हर केली जात आहे. खास करून आयोजकांचे या ठिकाणी विशेष आभार मानेन की ज्या प्रकारचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय, सुरेख स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. खास करून जर आपण विचार केला तर जो डार्क पडदा लावला आहे गवली सर, एक चांगलं वाटतं. या ठिकाणी निश्चितच प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रंगरूप देण्याचा प्रयत्न झाला आहे. पवार सर काय म्हणणार याविषयी? आणि जिथं नो डाऊट अतिशय अप्रतिम आयोजन पाहतोय आपण जय बजरंग गोडसे संघाच्या माध्यमातून. आणि संपूर्ण क्रेडिट विद्यमान सरपंच गोडसे ग्रामपंचायतचे आदरणीय मुरलीधर केणी साहेब आणि संपूर्ण संघाच्या माध्यमातून अफलातून अप्रतिम आयोजन. तर आपण जाऊया सामन्याकडे. आजच्या दिवसातला दुसरा सामना पंचाचा इशारा येतोय. पवनपुत्र स्पोर्ट वडपे विपक्ष पाहतोय आपण भरस्फोट वलपाडा. दोन्ही दिग्गज संघ आहेत एकमेकासमोर पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये उभे राहताना. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला पण इथं मात्र पवनपुत्र स्पोर्ट वडपे संघाने जिंकलं आणि प्रथम निमंत्रण दिलं वलपाडा संघाला की आपण या आणि या खेळपट्टीवर पहिले फलंदाजी करा. आणि 4 षटकाचा सामना किती धावाचं मोठं लक्ष उभं करणार हे पाहायचं आहे. तर पॉवर प्लेचं पहिले षटक पाहतोय आपण क्षेत्ररक्षण. तर बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट थर्डमॅन. तर पहिला चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे सोपा झेल आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र फलंदाज फेल. जर आपण विकेटची हॅट्रिक पूर्ण करताय तर गोडसेची समाजसेवक आदरणीय रविकांत केणे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. आणि बघितलं संदीप वगैरे आपण जेव्हा स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळायचा असतो धोका जास्त असतोय आणि त्याचा एक परिणाम पाहिला आपण. कुठेतरी फटका खेळला बॅकवर्ड पॉईंट, काही शक्ती अधुरी पडली आणि बॅकवर्ड पॉईंटला एक चांगला दमदार झेल आपण पाहिलं. पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु फटक्यामागे ती ताकद जोखता आली नव्हती. परिणाम स्वरूप चेंडू इनफिल्डच्या वरून खेळू शकला नाही त्या ठिकाणी गणेश. पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद झालाय. सुरेख सुरुवात गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. एक अतिशय महान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून गोलंदाज अक्षय पहिल्या चेंडूवर विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप बनावी लागेल दुसऱ्या विकेटसाठी. यावेळेस पात्र अतिशय चांगल्या लेंदरचा चेंडू होता आणि टप्पा पडल्यानंतर वखारे पाहिला आपण अतिशय वेगात निघून जातोय आणि अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट मनोधैर्य वाढला आणि काय एक वेगवान अप्रतिम हा चेंडू फेकला गेलं. सुरेख चेंडू होता, वेगाने बीट केलं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय अक्षय, राईट आर्मवर द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू तेवढा सन्मान देऊन फक्त स्ट्रोक चेक करतोय आणि पुश करतोय शॉर्ट कव्हर रिजनकडे. आणि तोपर्यंत मात्र 30 चेंडूवर इथं मात्र संधी होती संघाचं खातं उघडण्यासाठी आणि स्वतः खातं उघडतोय फलंदाज अवी आपलं या एका धावेनी. यस, यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. एक चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला होता. मानवंदना देऊन पहिली धाव फलकावर लावली जाते. अक्षय चांगला तिकट मारा करताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे मिड विकेट रिजनकडे, सुरक्षित असेल हा चेंडू
आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करताना पाहतोय आपण फलंदाज आक्रमण करावं लागेल, कारण की वखारे जर पाहिला आपण तर पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे आणि हे जे संधी असते इनफिल्डच्या वरतून फटकेबाजी करावी लागेल. जर 4 षटकामध्ये किमान 40 किंवा 50 आकडा पार करायचा असेल आणि पहिल्या सामन्यात पाहिला आपण काय रोमांचक सामना झाला, शेवटी मात्र 2 जिता वै सिकंदर. यस, आणि त्यासाठी तुमची सुरुवात फार महत्त्वाची असते. मात्र या उलट आपण पाहतोय की अक्षय गोलंदाज आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देतोय. पुढचा चेंडू फुल टॉसवर, हा फटका आहे चांगला, टायमिंग अचूक पण शक्ती फटक्या मागे नव्हती. चांगला प्रयत्न केला गेला पण संदेश असे झेल आपल्याला कन्व्हर्ट करावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. यस, झेल घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न झाले होते मात्र अपयशी ठरतोय. संघाचा संगणक त्या ठिकाणी आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 4 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. आता मात्र धीमी आणि संत सफल झाला. अतिशय कडक हा फटका आहे, काय भिरकावलंय चेंडूला, इथं मात्र आउट ऑफ पार्क आणि हा षटकार. सकाळच्या सत्रात सर्वात चांगला फटका आणि विराट कोहलीची आठवण झाली, ज्या प्रकारे T20मध्ये हा फटका बनवला होता. काय सुपर, मनाला अतिशय प्रतिमा आनंद देणारा फटका शेवटी दाखवून देतो. इथं मात्र वलपाडा संघाचा मी सुपुत्र आहे वलपाडाचा, कशी पण फटकेबाजी करतोय, लाजवाब शॉट. यस, प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे हा फटका खेळून काढलाय. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. 6 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. त्याचबरोबर या षटकाची समाप्ती देखील झाली. 10 धावा धावफलकावर आहेत आणि 1 गडी बाद झालाय. सकाळचं सत्र आहे टेनिस बॉल क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की 10 ते 12ची सरासरी एक चांगली सरासरी मानली जाते आणि ती सुरुवात या ठिकाणी झाली आहे. 1 गडी बाद 10 कदम, 10 धावा धावफलकावर. आणि जिथं पूर्णपणे सहमत आहे, कारण की पाहतोय आपण 10 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. पहिले चेंडूवर विकेट पडल्यानंतर एका चांगली फलंदाजी पाहायला मिळते. त्या मात्र फलंदाज अवी आणि उज्ज्वल या 2 जोडीमध्ये. तर गोलंदाज व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण दुसरं षटक दया येतोय दूर आणि त्या टोकाकडनं. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल, इथं मात्र उज्ज्वल एक चांगली कामगिरी करावी लागेल. राईटामोर द विकेट. दयाचा हा चेंडू याच पात्र पुल करायचं होतं पण टायमिंग आणि प्लेसमेंट ठीक नव्हती फटक्यामध्ये. स्वतः यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडूला अडवतोय तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय अप्रतिम नेत्रदीपक आयोजन पाहतोय आपण. जय बजरंग व सरपंच चषक 2020चा आयोजक पाहतोय आपण जय बजरंग गोडसे, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. कव्हरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती आता मात्र जर पाहिलं आपण 12 धावाची नाबाद भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आणि आवश्यकता आहे अजून एखादं षटक ही भागीदारी कायम राहावी, मग आक्रमण करावं लागेल. 40 आकडा जर पार करायचं असेल तो जर क्षेत्ररक्षण कायम. यावेळेस पाहता अतिशय चांगला हा चेंडू होता. खोल टप्प्याचा चेंडू टाकला नाही, कारण की जवळपास बघितलं आपण गुडले स्पॉटरचा चेंडू होता आणि टप्पापर्यंत अतिशय वेगात निघून गेला. आडव्याटनी खेळायचं होतं. बीट होते फलंदाज. गोलंदाज सज्ज होतोय. छान गोलंदाजी मारा करताना. यावेळेस पात्र हा फटका मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल पाहायला मिळते. आणि संदेश वखारे पाहिला आपण या षटकामध्ये मात्र एक भेदक मारा विकेट जरी प्राप्त केला नसेल पण पहिल्या 4 चेंडूचा जर विचार केला आपण फक्त 3 धावा खर्च करतोय. एक अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते या षटकामध्ये. यस, दया एक अनुभवी गोलंदाज आहे आणि आपला अनुभव त्या ठिकाणी पूर्णपणे झोकून दिलाय. 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. तर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दया याच्या माध्यमातून सज्ज होते गोलंदाज. फुलटॉसवर बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आणि निराश असलेला स्वतःवर फलंदाज पण वेगवान हा फुलटॉस चेंडू होता. बीट होतोय आणि एक धावासाठी संघर्ष करताना. आणि या संदेश वखारे पहिल्या सामन्यातसुद्धा पाहिला आपण की ही खेळपट्टी जवळपास गोलंदाजला पोषक ठरते असं मनात गुदगुदी निर्माण झाली असेल. गोलंदाजी ज्या प्रकारे गोलंदाजला ही पोषक ठरते खेळपट्टी आतापर्यंत. यावेळेस पात्र एक्झॅक्टली हा चेंडू अतिशय चांगला लेनतोर होता आणि या सफल षटकाची समाप्ती पाहतोय पण विकेट जरी प्राप्त केला नाही पण अप्रतिम मारा पाहायला मिळालं. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण
13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर व्यक्तिगत गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल, पण ऐकूया पण पुढच्या 2 षटकामध्ये संदेश वखार यांना. थँक्यू व्हेरी मच सुनील पवार सर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 13 धावा. पहिल्या षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 10 धावा आल्या होत्या आणि एक गडी बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ पाहायला मिळाली. गोलंदाज दया याने आपला अनुभव त्या ठिकाणी दाखवला आणि त्या अनुभवाच्या जोरावर फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या तर एक अप्रतिम षटक हात आलंय. आता मात्र पगडा या ठिकाणी जड पाहायला मिळतोय पवनपुत्र वडपे संघाचा. आणि ज्या प्रकारे पवार सर तुम्ही उल्लेख केला की ही खेळपट्टी जी आहे गोलंदाजांना पोषक ठरते आणि हे लक्षात घेता जसं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला त्वरितच क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं पवनपुत्र वडपे संघाच्या संघनायकाने. आणि जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतला होता तो निर्णय मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक योग्य निर्णय म्हणावा लागेल. अगदी बरोबर सांगितलं आपण. आणि अजून एकच चांगला तिकट मारा करणारा गोलंदाज तो म्हणजे मयूर सज्ज होतोय. यास मयूर याचा पहिला चेंडूवर प्रहार चालाय. मिस टाइम फटका. चेंडू थोडा वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक दूर. मात्र धावचीची संधी. थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये त्या ठिकाणी यष्टीरक्षक. दोन्ही फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. धावचीची संधी होती पवार सर, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय की चुकी पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आणि त्याचा फायदा इथं मात्र फलंदाज उचलतो काय पाहिजे. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की सहज धावबाद होईल पण चेंडू हातात आला नाही आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण 15. यस, या ठिकाणावरनं आपला गेअर चेंज करावा लागेल. वल संघाला बिगेट दाखवावे लागतील. बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. यस, विनंती असेल शरदजी वडोलकर, राहुलजी पाटील आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. पवार सर, आपण या फटक्याचा विचार केला तर मिस टायमिंग साधता आलं नव्हतं फलंदाजाला आणि चेंडू बराच वेळ हवेत होता आणि त्यानंतर चांगलं जज केलं होतं. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज प्रितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र त्या दरम्यान हा एक वेगवान चेंडू बीट होतोय फलंदाज. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. 2 गडी बाद 15. अवी ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार जरूर पाहिलाय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतोय. तर प्रितेश हा नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, जो नॉन स्ट्रायकर आहे. यावेळेस देखील एक वेगवान चेंडू होता. बॅट आणि बॉलमध्ये हवं तसा संपर्क नाही. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. यस इज गॉन. वखारे पाहिला पण नाणेफेकीचा कॉल इथं मात्र जिंकला होता वडपे संघाने आणि जो निर्णय घेतला त्यावर मात्र आतापर्यंत सर्वच गोलंदाजी मोहर लावताना आपल्याला पाहायला मिळाली. काय अतिशय अप्रतिम मारा पाहायला मिळते प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून. इथं मात्र मयूर यांच्याजवळ अनुभव खूप आहे आणि पवनपुत्र वडपे संघाचे एक आधार म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो. एक चांगला ऑलराऊंडर या संघाकडे आणि अप्रतिम भेदक मारा पाहायला मिळतोय. पवनपुत्र वडपे संघाला, त्याचबरोबर खास करून वैभव पाटील यासाठी सचिन सोंगल वडपे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सचिन. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस बॅटची वरची कडा. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार.
तर सज्ज होतोय गोलंदाज मयूर. यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन मात्र ड्राईव्ह करायचं होतं. अतिशय हा चांगला चेंडू परत हाताळलं गेलं आणि या पाहतोय आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 20-3 बाद. त्याला आपण वेळ कमी घ्या आणि तब्बल 10 संघ इथं मात्र आपण पाहतोय खेळणार आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं सर्वप्रथम स्वागत आहे. तर नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच यायचं आहे. हॅलो हॅलो. जय हनुमान पोगाव. जय हनुमान पोगाव संघाचा संगणक, त्याचबरोबर जोगेश्वरी झून आंदुर्की संघाचा संगणक. विनंती असेल दोन्ही संघाच्या संगणकांना की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र शेवटचं षटक आहे. पवार सर शुभम गोलंदाजी मार्कवर आलाय. षटकातील पहिला चेंडू घेऊन बोलतोय. यावेळेस पहिला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण भेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला गोलंदाज शुभम याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे 2-20. 20 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस हुक केलंय चेंडूला. एक चांगला फटका. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर. पहिल्या टप्प्यावर हा चौकार. आणि जिथं पाहतोय आपण जी एक मुभा असते एका षटकामध्ये एक बाउन्सर टाकण्याची, पण बाउन्सचा इशारा येतोय आणि काय एकच चांगला आपण दर्जेदार हुकचा फटका पाहिला. आपण फायनली एक सेमीच्या बाहेर जाणार हा सनसनीत चौकार. यस, विनंती असेल शरदजी वडोलकर, आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अंतिम षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या पाहतोय आपण 24. येणाऱ्या या शेवटच्या 4 चेंडूवर किती धावचं लक्ष इथं मात्र उभं केलेलं पाहिजे. एक चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं आपण 1 षटकाने 2 चौकार राहिलेत या डावामध्ये. यस, 1 फॉर द ओव्हरचा इशारा आपण पाहतोय. पहिला बाउन्सर टाकून झालाय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बीट झालाय फलंदाज. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 24 धावा धावफलकावर आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण 24 धावा पाहिल्या होत्या. मात्र यावेळेस अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस प्रहार चालाय. हा फटका खेळून काढलाय. ओहो, वाड शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. सबळचा हा शॉट खेळला होता. पहिला आपण लहान चेंडू होता आणि त्या लहान चेंडूवर मात्र एक दर्जेदार हा हुकचा फटका पाहिला. पण चेंडूला भिरकवून दिलंय. अस्कोल्लेच्या ओरतून दूर असा चेंडू निघून गेलाय. 6 धावासाठी धावसंख्या मात्र भर पडते. आता एका संभाजीनगर स्थितीकडे वाटचाल केलेली आहे. धावसंख्या जर पाहिली आपण 30. एक जबरदस्त फलंदाजी या अंतिम षटकामध्ये पाहतोय आपण. यस, पवार सर, हा हुकचा फटका पाहून कुठेतरी रोहित शर्मा सरांची आठवण झाली असेलच. कारण या प्रकारचे फटके आपण वारंवार रोहित शर्मा याच्या बॅटमधून पाहिले आहेत. 30 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शुभम पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील हा चांगला फटका आहे. डीप मिड विकेट सीमारेषेलगत. अक्षय क्षेत्ररक्षक आहेत. फेकी होते. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 31. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत आणि त्याच्या जोरावर एक सन्मानजनक टोटल पाहायला मिळतंय. मात्र अजून एक चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा वसूल करेल हा फलंदाज. यस, प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर.
दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्या आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. परिणाम स्वरूप 3 धावा कंप्लीट झाल्या आणि या 3 धावांच्या मदतीने आपण पाहतोय की 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर आहेत आणि 35 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. पुढच्या सामन्याचं नाणेफेक आपण करणार आहोत. त्यापूर्वी मात्र जे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे, 35 धावाचं आव्हान पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तर टॉस बॉक्समध्ये सज्ज होतील मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सर यांना आपण घेऊन जाऊया टॉसच्या बॉक्समध्ये. ऑल टू द गवली सर. टॉस साठी यायचं आहे. जोगेश्वरी जुनावरकी आणि जी हनुमान फोगाव दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे. जोगेश्वरी जुनावरकी आणि जी हनुमान फोगाव दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुषार खूप खूप स्वागत आहे. जी हनुमान फोगाव संघ कर्णधार आहे. तुषार खूप खूप स्वागत आहे. आणि जोगेश्वरी जुनावरकी संघाचे कर्णधार सुद्धा मार्गस्थ होत आहेत. 4 षटकांचा सामना असणार आहे. आमचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी येतील. रघुनाथजी केने आपलं मी स्वागत करतोय. संतोषजी केने आपण यायचे कारण आपल्या उपस्थित टॉस होईल. मारुतीजी केने आपण यायचं आहे कारण आपण मान्यवरात आपल्या उपस्थितीत टॉस होईल. मारुतीजी आपण यायचं आहे. दोन्ही संघ करणार आहेत. टॉस होईल. कॉलिंग रघुनाथजी केने आपल्या शुभ हस्ते टॉस करतील. जोगेश्वरी जुनावरकी संघ कॉलिंग करतायत. मात्र नाणेफेक जिंकलेले जय हनुमान फोगाव संघाने आमच्या तिन्ही मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. दोघांनी शुभेच्छा देऊन आमचे मान्यवर कक्षामध्ये जात आहेत. नाणेफेक जिंकलेली आहे. सकाळचे 17 आहे आणि सकाळचे सामने पाहते आपण थोडेसे लो स्कोरिंग सामने बघायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. कसं वाटलं आयोजन? कारण बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले कोरोनाचा प्रकोप, स्पर्धा कुठे थांबलेली आहेत आणि या परिसरातील एक नामांकित स्पर्धा आपण बघायला मिळतोय. नेहमीच या स्पर्धेचं खूप महत्व असतं आणि भव्य दिव्य असं मैदान. आणि मित्र म्हणेन की मुरलीधरजी केने, त्याचबरोबर जयबजरंग गोसाई, योगेश असो, पवन केने यांची संपूर्ण टीम, त्यांची जी अपार मेहनत आहे स्पर्धा संपन्न करण्यासाठी. कशी वाटते स्पर्धा? कसं वाटते आयोजन? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि सरपंच साहेब आणि योगेश केने आणि त्यांची संपूर्ण टीम यांना मी धन्यवाद करतो की आम्हाला इथे खेळायची संधी दिली आणि आम्ही चांगला प्रयत्न करू इथे जिंकण्याचा. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार पहिला सामना जिंकण्यासाठी? अबाव 40. कुठल्या फलंदाजांना खूप अपेक्षा असतील? ऑलमोस्ट तर सर्व फलंदाजांना जेवढ्या बॅटिंग भेटेल त्यांनी 100% द्यावा आणि त्यांच्या फुल कमिटमेंटनी 40+ करावं बस. खूप चांगलं ओपिनियन आहे कारण प्रत्येकाला अपेक्षा असणे फार, कारण सांघिक कामगिरी फार महत्वाची असते. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे दोन संघामध्ये जय हनुमान फोगाव संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जोगेश्वरी जुनावरकी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्याला घेऊन जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी ते दोन्ही दिग्गज समालोचक सज्ज आहेत. पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार और मेरी आवाज मेरी पहचान वाले कॉमेंटेटर संदेश वखारे. अनेक अनेक धन्यवाद डॉक्टर गवली सर. त्यावेळेस हा फटका खेळून काढलाय.
एक धाव मिळेल. आणि जिथं खूप खूप धन्यवाद गवली सर. तर पाहतोय आपण 35 धावाचं लक्ष आणि याचे एक कारण आहे धावा का होत नाही आहे. ढगाळ वातावरण आहे आणि वातावरणामध्ये नमी आहे, त्याच्यामुळे पाहतोय की आपण स्थिती थोडीशी उलटी आहे. यावेळेस पाहता अतिशय हा चांगला फटका आहे, डाऊन द ग्राउंडचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि तोपर्यंत मात्र संधी होती. या 2 धावा सत पूर्ण 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते 3 आणि खातं उघडते रुपेश. तर त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी दिलीप पाटील व बंद्र्या मारुती काल्लेर संघाच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दिलीपजी पाटील. सज्ज होतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस पात्र काय घडलंय पाहायचंय. चेंडू मात्र फाईन लेग रिजनकडे ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगात. फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. क्लास हा फाईन ग्लान्स होता, लोअर फुलटॉस चेंडू होता पाहिला आपण आणि फक्त बॅट लावायची होती आणि तोच कार्य करतोय आणि चौकार वसूल करतोय. चौकाने धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 7. एक चांगली सुरुवात पवन पुतस्फोट वडपे संघाच्या माध्यमातून हर्षद आणि रुपेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. आणि संदेश पाहतोय आपण थोडंसं परिवर्तन करून घेताना. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय की वातावरण थोडंसं ढगाळ आहे आणि त्याचा फायदा इथं मात्र गोलंदाज उचलताना पाहतोय. यावेळेस पाहता अतिशय वेगवान चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न, परत वेगाला इथं मात्र बीट होतोय फलंदाज. यस, अतिशय एक वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडे स्विंग पाहायला मिळाला आणि क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतेही असो, स्विंग इज किंग. आणि जिथं आणि अशा वातावरणामध्ये स्विंग होणारच आहे, कारण की आकाशात जर पाहिलं आपण सूर्यदेवाचं दर्शन फुल होत नाही आहे मैदानावर. फुल टॉसवर अतिशय कडक फटका. आपण याच पाहता चेंडू निघून जाईल काय पाहायचे, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. परत एकच धाव, चांगला खेळ पाहतोय आपण. यस पवार सर, मी तर म्हणेन 3 धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात विकी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव कंप्लीट झाली. गोलंदाज सज्ज होताना परत पाहतोय आपण. दुऱ्यांच्या टोकाकडनं खेळण्यासाठी फलंदाज जिथे मात्र सज्ज असेल हर्षद. यावेळेस पाहता फुलटॉसवर चिप केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून इनफिल्डच्या वरतून दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण आणि अतिशय चांगला तालमेल पाहतोय. 30 पण धाव पूर्ण होईल काय, खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि या 3 धावा इथं मात्र पूर्ण करताना खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण संदेश वखारे, ज्याचा फायदा इथं मात्र उचलला गेलं. या 3 धावांनी संघात धावसंख्या 11. एक दमदार आणि तुफानी सुरुवात पाहतोय आपण. 35 धावाचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून पहिल्या षटकामध्ये जर पाहिले आपण एक चांगली दमदार फलंदाजी. यस, याआधी देखील आपण पहिला जो सामना पाहिला 25 धावांचं लक्ष होतं. यावेळेस 35 धावांचं लक्ष आहे. एक चांगलं टोटल नक्कीच पाहायला मिळतं आहे. मात्र आपल्या संघाने ज्या प्रकारचं लक्ष उभं केलं आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आवश्यक असेल. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये डॉक्टर गवळी सरांनी उल्लेख केला होता की तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे, ते या ठिकाणी दाखवावं लागेल वल संघाला. अनिचित अगदी बरोबर सांगितलं आपण, पूर्णपणे सहमत आहे. ज्या प्रकारे ही खेपेटी जर विचार केला आणि वातावरण जर पाहिलं आपण सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आणि परत मी एकदा या आयोजकाच्या माध्यमातून पाहतोय आपण गोरसे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि इंजिनियर मुरलीधर केनेसाहेब आणि संपूर्ण जय बजरंग गोडसे संघाच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम देखना सुपरहिट आयोजन. आणि मित्रांनो, गोरसे गाव हा जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक मोठी छाप सोडणारा हा गाव आहे. आणि या गावाची शान म्हणून अजून एक मोठं नाव आहे. उत्कृष्ट समालोचक कॉम्प्युटर म्हणून समजले जातोय सुभाष धुमाल साहेब यांच्या माध्यमातून. यस पवार सर, याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. मात्र त्या दरम्यान मी या ठिकाणी आवाज देऊ इच्छितो. जय हनुमान वॉटर सप्लायर्सचे प्रोप्रायटर शरदजी वडोलकर व त्याचबरोबर योगेश पाटील, विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली आहे. गवली सर, जल है तो कल है. आणि पाणी हा प्रत्येक क्षणात पाहिजेत. आणि निश्चित अतिशय छान माहिती संदेशजी वखारे यांच्या माध्यमातून आपण ऐकली. तर जाऊया मैदानाकडे. एका दमदार सुरुवात आहे. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून हा षटक अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर सामना इथून मात्र वलपाडा संघाला जिंकायचं असेल, एखादा विकेट आणि किमान 6 धावच्या आतमध्ये खर्च करावा लागेल जर सामना एक अंतिम रंगतदार स्थितीमध्ये न्यायचा असेल. यस पवार सर, पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी.
त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेलच या ठिकाणी सामना विजय होण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पाहता अतिशय चांगला फटका आहे. इनसाइड आउट फटका म्हणता येईल. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून स्लीपर कव्हरेजकडे क्षेत्ररक्षक आहे पण अतिशय वेगात या 2 धावा परत पूर्ण आणि एका चांगली रणनीती म्हणता येईल. पहिली धाव घेताना दबाव टाकतोय आणि सहज आरामात दुसरी धाव. हर्षद आणि रुपेश या जोडीमध्ये एका चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. धावसंख्या जर पाहिली आपण 13. यस, चांगली कॉलिंग झाली होती, चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय. महेश पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. तर खेळण्यासाठी फलंदाज हर्षद. यावेळेस मात्र स्विचिटचं खेळायचं होतं पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातोय जेव्हा तुम्ही सरळ बॅटने चांगली फटकेबाजी करताय तेव्हा मात्र असे फटके खेळणं चुकीचं ठरतोय आणि त्याचा अंदाज चुकीचा ठरवलंय. इथं मात्र गोलंदाज महेश यांनी चांगला लेंथ होता चेंडू आणि वेगवान चेंडू होता. बीट होतोय फलंदाज. यस, अगदी बरोबर आहे. फटक्यामागे चुकीची निवड पाहायला मिळाली कारण सरळ बॅटने चांगल्या धावा आल्यात. मात्र यावेळेस एक वेगळा प्रयत्न पाहायला मिळाला ज्या प्रयत्नात अपयशी ठरला या फलंदाज. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस मात्र परत लोअर फुल टॉस बनवायचं होतं. या चेंडूला आपण बॅटच्या पट्ट्यात हवा तसा घेता आला नाही. आणि वारंवार आपण एकच चर्चा करतो की आजचं वातावरण जर पाहिलं आपण हा वातावरण गोलंदाजाला पोषक आहे. आणि असं तिथमध्ये पहिल्या सामन्यात सुद्धा पाहिलं आपण एक लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळाला. हा पण सामना पाहतोय आपण एवढी मोठी धावसंख्या नाही आहे पण एक जमेची बाजू पवनपुत्र स्पोर्ट वडपे संघाची एक दमदार आणि तुफानी सुरुवात. पण कौतुक करावं लागेल या षटकामध्ये ज्या प्रकारे मी सांगितलं होतं की वापसी जर करायची असेल 6 धावाच्या आतमध्ये खर्च करून एखादा विकेट इथं मात्र प्राप्त करावा लागेल. यस, अगदी बरोबर म्हटलं. पूर्णपणे सहमत आहे पवार सर तुमच्याशी. आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील या षटकामध्ये झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पता पुलचा फटका अतिशय अफलातून चेंडूला भिरकावतोय. मिड विकेटच्या वरतून हा गगनभेदी षटकार. तर कधीपासून आम्ही चर्चा करत होतो पॉवरफुल समालोचकाविषयी. यावेळेस मात्र पॉवरफुल फटका पाहायला मिळालाय. सुरेख फटका, षटकार आलाय. निश्चित या खेळपट्टीचा विचार केला आपण आकुटपै चेंडू जेव्हा जेव्हा टाकले जाईल तेव्हा षटकार खाल्ला जाईल. त्याचं एक उदाहरण पाहिलं आपण. परत एक मोठा फटका आहे पण यावेळेस पण टायमिंग आणि शक्ती फटक्यामध्ये नव्हते. हवेत आहे अप्रतिम प्रयत्न आणि अफलातून नेत्रदीपक कामगिरी आणि हा चांगला झेल टिपल्या गेलं. ची वकारे म्हणतात ना जुनं ते सोनं. वलपाडा संघाच्या माध्यमातून हे जर पाहायला मिळालं. गणेश यांच्याकडे खूप अनुभव आहे अशीच माहिती गवली सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली. आणि एक आदर्श खेळाडू काय असतो आणि जुनं ते सोनं का म्हटलं जातं एक उत्तम उदाहरण पेश केलं. जवळपास एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला उभा होता आणि मिड ऑनला येऊन एक अप्रतिम झेल टिपल्या गेलं. यस, पवार सर गणेशबद्दल मी तर एवढंच म्हणेन की तलवार जुनी आहे मात्र धार अजूनही गेली नाहीये. मागच्या चेंडूवर आपण षटकार पाहिला होता, त्यानंतर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र एव्हरी डे इज नॉट अ संडे. तर पाहतोय आपण धावसंख्या इथं मात्र 19. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून सामना संपला नाही. टफ फाईट पाहायला मिळणार आहे कारण की ज्या प्रकारे या षटकामध्ये एक षटकार जरूर खाल्ला असेल पण विकेट प्राप्त केला ज्या विकेटची आवश्यकता होती. याच पात्र हा अनड्रेपचा फटका पाहतोय आपण. वाईडिस मिडविकेट लॉंगॉनमध्ये चेंडू थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय तालमेल पाहायला मिळाला नाही आणि तो पण चेंडू हातात घेता आला नाही. नशिबाची साथ इथे मात्र पाहतोय आपण फलंदाजाकडे आहे. यस, चुकी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिसफील्ड झाली आणि त्यानंतर मात्र थ्रो कलेक्ट करू शकला नाही आहे गोलंदाज. अन्यथा परतावं लागलं असतं त्या ठिकाणी फलंदाजाला. मात्र तसं काही या ठिकाणी घडलेलं नाही आहे. पण चर्चा आपण करावी लागेल या स्पर्धेसाठी की आमची एक धावसंख्या 20 झालेली आहे आणि आता मात्र 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 15. सोपं समीकरण आहे पण सोपं म्हणता येणार नाही. फारुख बर्डी सर त्या समेत पाहतोय आपण. एक नामवंत पंच म्हणून भिवंडीमध्ये याचं नाव घेतलं जातं शकील कोटी सर. अतिशय चांगली कामगिरी सुद्धा करताना
12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता इथून मात्र सामना जिंकण्यासाठी आणि अजून 9 फलंदाज शिल्लक आहेत म्हणजे जवळपास जर पाहिलं आपण पवन कुतस्फोट वडपे हा संघ या सामन्यावर हवी होताना दिसतोय संदेश. यस, त्याचबरोबर हाजीम अमदुल्ले सरांचा देखील उल्लेख केला जाईल. आपले तिसरे पंच, चांगली भूमिका वारंवार त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. यस, आता मात्र आपण सामन्याकडे वळूया. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन ना, जे वातावरण आहे त्यानुसार हा सामना 50-50 अवस्थेत आहे. आणि जिथं 50-50 म्हटल्यावर गवली सरांनी माझ्या मनात शंका आहे की 50-50 एक जमीन जर बाजू पाहिली आपण, मी तर म्हणेन की इथं मात्र जवळपास 75% सामन्यावर पकड मात्र वडपे संघाकडे आहे. कारण की 9 गडी शिल्लक आहेत आणि एक जमीनची बाजू की सलामीचा फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. 50-50 सध्या तरी नो डाऊट. यस, मात्र क्रिकेट आहे, पूर्णपणे अनिश्चितीचा खेळ मानला जातोय. काहीही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. यस, पूर्णपणे सहमत आहे आता मात्र. तर जाऊया आपण मैदानाकडे. अवी व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक घेऊन येतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथं मात्र रुपेश. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. यावेळेस पात्रा फटका फुल टॉसवर होता पण टायमिंग व्यवस्थित नाही आहे. बॅकवर्ड स्कोरले डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि तोपर्यंत फक्त एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 21. यस, बेगिटसाठी एक पोषक चेंडू होता, मात्र त्या प्रकारचा समाचार या ठिकाणी दिसून आला नाही आहे. एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 21 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पाहता अतिशय चांगला फटका आहे. स्ट्रेट बॅटनी डाऊन द ग्राउंड तर क्लिअर होणार नाही कारण की लॉंग ऑफर उभा असलेल्या क्षेत्रात हातात जाऊन हा चेंडू विसावत आणि या विकेटने आता मात्र सामना मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे झुकते प्रमाण माप देणारा आहे. समालोचक बंधू पवार सर देखील रिव्हर्स येत आहेत, कारण रिव्हर्स आलाय त्या ठिकाणी अक्षय हा फलंदाज. आणि अशा स्थितीमध्ये जमिनीला फटका खेळणं सोपं आहे पण हवेमध्ये खेळणं कठीण जातोय. कारण की जर पाहिलं आपण निश्चित गवली सर आणि वकारे सर जर पाहिलं आपण हवेचा वेग अतिशय कमी आहे म्हणजे हवा नाही आहे आणि ढगाळ वातावरण अशा स्थितीमध्ये हवाई फटके खेळणं म्हणजे घातक ठरू शकतोय हेच पाहिलं आपण. फक्त टायमिंग त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि शक्ती नव्हती. कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय आपण एक असा महान खेळाडू, त्यांचं कौतुक जेवढं पण करेल तेवढं कम आहे. यावेळेस पात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू पण टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर जातोय, वळतोय चेंडू. पंचाची दुनिया समांतर रेषेत आणि वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 22. यस, वेग परिवर्तन केलं होतं मात्र दिशा चुकीची होती. पंचांनी त्या ठिकाणी दंडित केलंय गोलंदाजाला. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. सामना एक रंगतदार स्थितीमध्ये आहे. अजून इथं मात्र सांगता येणार नाही की कुठला संघ हा सामना घेऊन जाईल पण मात्र जो जिता वै सिकंदर सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पाहता परत एक अतिशय चांगल्या लेनतोरचा चेंडू होता आणि आडव्या बॅटनी इथं मात्र खेळायचा प्रयत्न अफलातून हा चेंडू फेकल्या गेलं आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते इथून मात्र सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं आपण 9 चेंडूमध्ये 13 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी वडपे संघाकडे. या स्पर्धा फुल टॉस पण टायमिंग अचूक नव्हती. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक चांगला खेळ आणि फलंदाज फेल. तो बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क झाला नव्हता. त्या प्रकारची ताकद जोखता आली नव्हती या फटक्यामागे. परिणामस्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये आणि काऊ कॉर्नर रिझनमध्ये असलेला क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. झेल टिपलाय. झेलच्या स्वरूपात वैभव याची खेळी संपुष्टात.
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे फलंदाजी पाहतोय आपण, चेंडू कुठे आहे ही लाईन बघत नाही आहे. कुठल्या क्षणी ऑनसाईडकडे बॅट फिरवायचं काम फलंदाज करतात आणि जर आपण बघून चेंडू कुठल्या स्टेपला हा चेंडूचा टप्पा आहे त्या प्रकारे जर खेळलं तर निश्चित त्या धावा अवघड नाही, पण इथं मात्र धावा अवघड झाल्या ते वडपे संघासाठी. यस, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या प्रकारचे चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. यावेळेस पाहता फुल टॉसर घेऊन फटका आहे ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात. वाईडिश लॉंग ऑन रिजनकडे चेंडू आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावीने संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 23. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 धावाची आवश्यकता आहे. 7 चेंडू 12 असं समीकरण काय अफलातून षटक हाताळलं गेलं. पाहतोय आपण अवी यांनी एक चांगली फलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि त्याच्याच खेळीच्या बळावर एवढं मोठं आव्हान उभं केलं होतं आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय. गोलंदाज अवी सज्ज होताना राईट द विकेट. यावेळेस पाहता मोठा फटका आहे. परत फटक्यामध्ये शक्ती कमी, उंची जास्त, लांबी कम. अप्रतिम प्रयत्न केला पण मात्र शेवटी मात्र चेंडूला गॅदर करू शकला नाही आणि वन शॉट म्हणजे या चेंडूवर पाहतोय की आपण एक धाव. तर षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण इथं मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. 6 चेंडू 11. आता मात्र सामना पूर्णपणे वलपाडा संघाकडे झुकताना पाहतोय की अशा स्थितीमध्ये काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली अवीच्या माध्यमातून. यस, अतिशय सुरेख षटक त्या ठिकाणी फेकलं गेलंय. अवी या गोलंदाजाच्या माध्यमातून निर्णायक षटक होतं, कारण त्या षटकापासून आपल्याला समजणार होतं की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील आणि जे आव्हान शेष राहिलंय ते म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. पवार सर, दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला होता 70-30चा, आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. तर आता मात्र तुम्ही या सामन्याकडे कशा प्रकारे पाहता? आणि जिथं मी तर म्हणेन की ज्या प्रकारे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली अवीच्या माध्यमातून, कारण की जी स्थिती होती तोपर्यंत मात्र 1 विकेट होता, आता मात्र 3 विकेट आहे आणि जी सरासरी आहे ती मात्र 10च्या वर पोहोचलेली आहे, म्हणजे 11 धावा. मी तर म्हणेन की वलपाडा संघाने पूर्णपणे या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. अजून सामना कोण जिंकेल हे सांगता येणार नाही. यस, चढ उतर वार पलटवर हाच तर आहे क्रिकेटचा खेळ. शेवटचं षटक उज्ज्वल आलाय. षटकातील पहिला चेंडू फुल टॉस आहे. बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. स्वतः गोलंदाज चेंडू मागे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, मात्र थ्रो कलेक्ट करू शकला नाही आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षक. चुकी पाहायला मिळते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 26 धावा धावफलकावर. समीकरण जर पाहायचं झालं तर उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सकाळचं सत्र, दमट वातावरण. षटकातील पुढील चेंडू उज्ज्वल वलतोय. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत गणेश क्षेत्ररक्षण केलं गेलंय. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. यावेळेस देखील थ्रो चुकीचा पाहायला मिळतोय, मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. मात्र पवार सर, आपण या ठिकाणी विचार केला तर एकेरी दुहेरी धावमध्ये काही एक घडणार नाही आहे. ज्या प्रकारचं लक्ष शेष आहे हे लक्षात घेता एक बिग शॉट, बिग हिट नक्कीच खेळावा लागेल, कारण 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 8 धावा बनवायच्या आहेत. आणि जिथं पूर्णपणे सहमत आहे. एखादा मोठा फटका मारावा लागेल, बॉन्डी तरी तर मात्र मारावा लागेल, कारण की 4 चेंडूमध्ये 8 धावाची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. अजून एक सामना आपण पाहतोय अतिशय चांगल्या तऱ्हेने रंगतदार स्थितीमध्ये जाताना, कारण की पहिला सामना एका अप्रतिम रंगला होता आणि दुसरा सामना सुद्धा अतिशय एका चांगल्या स्थितीमध्ये इथं येऊन ठेपलेला आहे हा सामना. उज्ज्वल पुन्हा एकदा वलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस आहे. प्रहारचा लाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. फलंदाज बाद. पवनपुत्र वडपे संघासाठी, कारण की 3 चेंडूमध्ये 8 धावाची आवश्यकता. पण कौतुक करावं लागेल तर मात्र उज्ज्वल ज्या प्रकारे अतिशय चांगला मारा करतोय. 3 चेंडू 8 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. यस, प्रशंसा आणि फक्त प्रशंसा केली जाईल या ठिकाणावरनं गोलंदाज उज्ज्वल याची. ज्या प्रकारे हे षटक फेकलं जात आहे
पवार सर सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे, कारण शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 8 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील, कारण चेजिंग कंपल्सरी आहे. नवीन फलंदाज दया मैदानाच्या आतमध्ये आलाय. उज्ज्वल षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा चेंडू फुल टॉस होता. यस, चौकार आहे. 4 धावा मिळतील आणि त्याचबरोबर नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. 1+4 5 धावा मिळतील. यस, नो चेंडू बीमर आहे आणि यापुढील चेंडू फ्री हिट असेल. पवार सर ते म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद घ्या. अनिश्चित पंचाचा निर्णय अंतिम राहील. चला, बीमर चेंडू घोषित केला आणि तब्बल या चेंडूवर जर पाहिलं आपण तर पूर्णपणे 5 धावा. आता समीकरण थोडंसं सोपं आहे मी तर म्हणे वडपे संघासाठी, आणि प्री हिट म्हणजे सोने पे सुहागा वडपे संघासाठी. यस, दुष्काळात 13वा महिना असा हा चेंडू आपण पाहिला. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता होती, मात्र या चेंडूवर बोनसच्या स्वरूपात 5 धावा दिल्यात गोलंदाज उज्ज्वल याने. आणि आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच! अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या पुढील चेंडू फ्री हिट आहे. तर फ्री हिट चेंडू आहे. पाहूया फ्री हिट चेंडूचा कशा प्रकारे सामना करेल फलंदाज रुपेश. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. उज्ज्वल बोलतोय. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. कट केले त्या ठिकाणी. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. ओव्हर थ्रो होतोय आणि त्या दरम्यान मात्र एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं गेलंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 34. 34 धावा झाल्या आहेत. स्कोर लेवल झालाय. आता मात्र 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्या. पवार सर कुठेतरी टर्निंग पॉइंट म्हणावा लागेल जो चौकार आला होता नो चेंडूवर, कारण त्यावेळेस समीकरण जे होतं ते 3 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण होतं. मात्र ते समीकरण पूर्णपणे बदललेलं आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. अभिनंदन अभिनंदन.